हेलो एवरीवन। आज का लेक्चर सुजल दादा की फरमाइश पे टॉपिक से नाम है कैरेक्टरिस्टिक ऑफ कार्बन। कैरेक्टरिस्टिक ऑफ कार्बन, ठीक है। कैरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन, ठीक आहे। सगळ्यात पहिलं बघा कॅरेक्टरिस्टिक, सगळ्यात इम्पॉर्टंट कॅटेनेशन पॉवर। कॅटेनेशन पॉवर काय राहतं बघा कॅटेनेशन पॉवर। कार्बन हॅज अ युनिक एबिलिटी टू फॉर्म अ स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड। मग किती स्ट्रॉंग? आयोनिक बॉन्डपेक्षा स्ट्रॉंग का? नाही, कोव्हॅलेंट बॉन्ड ज्यांचे आहेत गरीबागरीब बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्ड कोणाचा असेल तर कार्बन कार्बन कोव्हॅलेंट बॉन्ड होतो, ठीक आहे। कार्बन हॅज अ युनिक एबिलिटी टू फॉर्म a strong covalent bond with other carbon atom, bond with other carbon atom. This property is called catenation power. कार्बनची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे की तो दुसऱ्या कार्बन सोबत चांगला टाईपचा स्ट्रॉंग बॉन्ड बनवतो। कोणता बॉन्ड? कोव्हॅलेंट बॉन्ड। त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो कॅटेनेशन पॉवर। सेकंड प्रॉपर्टी बघा काय, टू कार्बन ॲटम्स, मल्टिपल बॉन्ड म्हणतो याला आपण, मल्टिपल बॉन्ड, ठीक आहे। टू कार्बन ॲटम्स कॅन फॉर्म 1, 2 or 3 covalent bond. Two carbon atom can form two carbon atoms together can form 1, 2 or 3 covalent bond. याला म्हणतो आपण सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और क्या बोलेंगे दादा? वेरी गुड, ट्रिपल बॉन्ड, ठीक है। सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, काही प्रॉब्लेम नाही सर। थर्ड प्रॉपर्टी काय? थर्ड प्रॉपर्टी अशी आहे की सर टेट्रा वॅलेन्सी, कार्बनची वॅलेन्सी किती आहे? कार्बनची वॅलेन्सी किती आहे? 4। टेट्रा वॅलेन्सी, टेट्रा म्हणजे 4, 3 नाही। बिंग टेट्रावॅलेंट, one carbon atom can form bond with 4 other atoms, 4 वेगवेगळ्या ॲटम सोबत तो बॉन्ड बनवू शकतो। म्हणजे कोण? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, भरपूर एलिमेंट आहे। 4 वेगवेगळ्या एलिमेंट सोबतच्या ॲटम सोबत तो बॉन्ड फॉर्म करू शकतो। टेट्रा वॅलेन्सी, टेट्रा म्हणजे 4। लास्ट प्रॉपर्टी आयसोमेरिझम। आता आयसोमेरिझम काय आपण चॅप्टर मध्ये पुढे बघणार आहे की दोन कंपाऊंड असतात ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला अलग राहतो। ते आपण आता नेक्स्ट पुढे बघू जसं टॉपिक जातील। याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला, टाइम कमी आहे आपल्याकडे, हायड्रोकार्बन। आता मला एक सांगा, नाव बघून सांगा, 2 नमुने लागलेले आहेत नावामध्ये, नावातच आहे हायड्रोकार्बन म्हणजे त्याच्यामध्ये 2 एलिमेंट असतील, हायड्रोजन आणि कार्बन। तेरे बिना सोना कंपाउंड्स which contain hydrogen and carbon as the only elements, त्याला म्हणतो आपण हायड्रोकार्बन। आता मला सांगा हायड्रोकार्बन मध्ये बघा काय प्रकार आहे। हायड्रोकार्बन मध्ये 2 टाईप राहतात, स्ट्रक्चरवर सांगतो। एक राहतात ओपन चेन आणि एक राहतात रिंग, सायक्लिक राहतात। ओपन चेन मध्ये पण ब्रांच वाले पण येतात, ठीक आहे, ब्रांच चेन येतात। सायक्लिक मध्ये येतात तुमचे कुठले? रिंग स्ट्रक्चर, बरोबर आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले असं सांगणं चुकीचं आहे। 1 मिनिट माफी मागतो मी तुम्हाला, असं नाही सांगत, थोडा वेगळ्या पद्धतीने सांगतो। हायड्रोकार्बन मध्ये 2 टाईप आहेत। एक आहे आपला
सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, ठीक आहे. आणि दुसरा आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, की ज्या हायड्रोकार्बन मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतात, कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, याला म्हणतो आपण अल्केन. काय म्हणतो, अल्केन मध्ये येतात, ही अल्केन कॅटेगरी आहे. काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड मध्ये काय रे सर, दोन टाईप आहेत, अल्किन ईएनई आणि एक राहतो अल्काइन वायनी. अल्किन म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. बरोबर आहे, इतकं समजलं. सॅच्युरेटेड म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, सर त्याला म्हणणार आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. स्ट्रक्चरच्या बेसिसवर जर डिव्हिजन करायचे तर मी एक सांगेल, एक ओपन चेन राहतात, एक क्लोज चेन राहतात. ठीक आहे, घेईल मी आता नेक्स्ट. चला बघा पुढं. आता अल्केन म्हणजे काय बघा, अल्केन म्हणजे काय. आता आपण ओपन चेन बघू. ओपन चेन, व्हॉट इज अल्केन, एएनई कडे लक्ष द्या, एएनई. अल्केन म्हणजे असा हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये सगळ्या कार्बन ॲटम्स मध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. तुम्ही म्हणणार सर हे अल्क म्हणजे काय, 2 मिनिटांनी सांगा पहिले. व्हॉट इज दिस अल्क, मी सांगेल हा भाऊ रूट वर्ड असतो. काय असतो, रूट वर्ड. म्हणजे काय बघा, जर एक कार्बन असेल ना आपण बोलायचं मीथ, काय बोलायचं, मीथ. 2 कार्बन असेल आपण बोलायचं इथ. 3 कार्बन प्रोप, 4 कार्बन ब्यूट, 5 कार्बन पेंट, ठीक आहे. 6 कार्बन हेग्स, 7 कार्बन हेप्ट, 8 कार्बन ऑक्ट, 9 कार्बन नोन आणि 10 कार्बन म्हणजे डेक. याच्यामध्येच काम होऊन जाईल आपलं. ठीक आहे, तर हे रूट वर्ड आहे. अल्क म्हणजे रूट. एएनई काय डिनोट करतोय की सर, एएनई म्हणजे सिंगल बॉन्ड. अल्केनचा फॉर्म्युला काय बघा, फॉर्म्युला काय दिला आपल्याला, अल्केनचा फॉर्म्युला राहतो आपला CnH2n+2, CnH2n+2. एक टीचर उड्या मारत शिकवलं माहिती, अल्केन अल्केन अल्काइन, CnH2n+2 हा फॉर्म्युला आहे. मग आपण एन ची व्हॅल्यू 1 पुट केली, 1 पुट करून देऊ. चला एन ची व्हॅल्यू 1 पुट करा, काय बनेल, C1 लिहू नका, 2n+2, 2 1 जा 2 + 2 4, CH4. या भाऊचं नाव काय येणार, मीथ. आणि ए आणि मिथेन, काय हा मिथेन. मीथ का वापरला रे, सिंगल कार्बन आहे ना. ठीक आहे, सेकंड व्हॅल्यू 2 ठेवा, C2H6. एवढं फास्ट कसं काय, डबल +2 C2, 2 2 जा 4, 4 + 2 6. ठीक आहे, याचं नाव काय राहील, इथेन. आता स्ट्रक्चर ड्रॉ करायला लावलं, 2 कार्बन घ्यायचे, दोघांमध्ये सिंगल बॉन्ड आणि बाकी ठिकाणी काय चिपकवायचा, हायड्रोजन. ठीक आहे, किती हायड्रोजन चिपकवायचे, कार्बन ॲटम 4 बॉन्ड बनवतो, किती बनवतो, 4. तर बघा याला कंडेन्स फॉर्म मध्ये पण लिहा. हा काय आहे तुमचा, CH3 बॉन्ड CH3. ठीक आहे, बरोबर आहे. तर हा होऊन गेला तुमचा काय, इथेन. नेक्स्ट 3 पुट करा इथं, C3H3, 2 जा 6, 6 + 2 8, C3H8. मग 3 कार्बन ठेवायचे इमानदारीत, सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड. या कार्बनला विचारा भाऊ किती बॉन्ड बनवला, तो सांगेल 1. अजून किती बनवू शकतो, 3. हा किती बनवू शकतो, अजून 2. हा 3. प्रत्येक ठिकाणी चिपकवून द्यायच्या जाऊन हायड्रोजन, चिपकवा हायड्रोजन. आता इथं किती हायड्रोजन आहेत हे बघा, कंडेन्स फॉर्म मध्ये लिहूया आपण, CH3 बॉन्ड, हा काय CH2 बॉन्ड CH3. याचं नाव काय देणार, प्रेमाने म्हणणार आपण याला प्रोपेन. काय हा, प्रोपेन. सपोज नेक्स्ट काय रे, 4 कार्बन राहिले तर ब्यूट वापरतो ना, तुम्हाला बनवायला लावला ब्यूटेन. जसं ब्यूटेन बोललं ना, माझ्या डोक्यात पहिले येतं की ब्यूटेन, ब्यूट म्हणजे 4 कार्बन, एएनई म्हणजे सगळ्यांच्या मध्ये सिंगल बॉन्ड आणि सगळ्या ठिकाणी काय चिपकवून द्या, हायड्रोजन. CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. हा होऊन गेला सर ब्यूटेन. समजलं, हे झालं आपलं अल्केन. पेपरमध्ये क्वेश्चन येईल, अल्केनचा फॉर्म्युला CnH2n+2, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड
ठीक आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. पेंटेनचा तुम्ही ट्राय करा. C5 काय राहील H12 डबल प्लस 2 C6 काय होईल बोला. C6H14 6 2 12 12 प्लस 2 14 C7H डबल 14 प्लस 2 16. हे स्ट्रक्चर घरी ड्रॉ करून बघा. घरी कुठं करणार, भिंतीवर नाही, नोटबुकमध्ये. आता अल्केन झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे अल्किन. इएनई म्हणजे काय सर, इएनई म्हणजे डबल बॉन्ड. याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. यांचा फॉर्म्युला राहतो CnH2n. बस डबल. ठीक आहे. मग सगळ्यात पहिला अल्किन कोणता आहे सांगू. इथिन आहे, मिथिन नाही आहे. मिथिन का नाही आहे रे, मिथिन नॉट पॉसिबल. अरे कारण की मिथिनमध्ये एकुलता एक कार्बन आहे आणि आपली कंडिशनच काय की कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. पॉसिबल होणार नाही. ठीक आहे. मग आपण ट्राय करू सेकंड वाला इथिन. CnH2n मध्ये n ची व्हॅल्यू 2 ठेवा, n2 ठेवा, C2H2 2 4 म्हणजे इथं फक्त डबल करायचं आहे. C2H4 याचं नाव इथ, 2 कार्बन इएनई इथिन. स्ट्रक्चर 2 कार्बन बनवा, दोघांमध्ये डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. तुम्ही म्हणणार सर इथं बी बनवा, मस्त दिसतंय. अरे भाऊ मस्त दिसायला काय करतो, 5 बॉन्ड बनवून गेले, पाप होऊन गेलं. इथं चालत नाही. एक कार्बन 4च बॉन्ड बनवू शकतो, बाकी ठिकाणी काय चिपकवा, हायड्रोजन 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 हायड्रोजन. किती झालं, CH2 डबल बॉन्ड CH2. समजलं का. सेकंड C3H6 याचं नाव काय असेल, 3 कार्बन म्हणजे हा प्रोप आहे आणि डबल दिसतोय ना, म्हणजे समजून घ्यायचं अल्किन आहे, हा प्रोपीन आहे. डबल प्लस 2 अल्केन. याचं स्ट्रक्चर 3 कार्बन. आता सगळ्या ठिकाणी डबल बॉन्ड नाही द्यायचा दादा, कुठल्या पण 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. या कार्बनला विचारा भाऊ किती बॉन्ड बनवले, तो सांगतो 1, अजून 3 बनव. याने किती बनवले नीट मोजा, 1 2 3 4, 1 2 3 4. इथं येईल हायड्रोजन, इथं येईल हायड्रोजन 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 हायड्रोजन. CH3 CH डबल बॉन्ड CH2 झटपट पटापट. समजलं. तुम्ही आता सांगा मला, तुम्ही कसं काय सांगणार भाऊ, मलाच करावं लागेल. C4H8 हा कसला फॉर्म्युला आहे, पेपरमध्ये विचारला तर सांगायचं सर हा ब्युटीन आहे. ब्युटीन डबल आहे ना, 4 2 8. पेंटीनचा फॉर्म्युला काय राहील रे, पेंटीनचा C5H10. आता ब्युटीनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचे, 4 कार्बन बनवून द्या, कुठले पण 2 तुम्हाला जे 2 आवडत असतील. सर आम्हाला हे 2 फेवरेट आहे, डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. तिथं जायचं, या कार्बनला विचारायचं किती बॉन्ड बनवले भाऊ तू, तो सांगतो 1, अजून 3 बनव. याला विचारा याने किती बनवले, 1 2 3, अजून 1 बनव. याने 1 2 3, हा एकच बनवेल. इथं येतील 3 हायड्रोजन. किती मिनिट झाले सर, इथं 1, किती वेळ ट्राय करा भाऊ, टायमिंग होऊनच जातो. ठीक आहे. हा झाला तुमचा ब्युटीन. पेंटीन कसं काय होईल, पेंटीनचा तुम्ही ट्राय करा. 5 कार्बन 5 कार्बन 5, कुठल्या पण 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. आणि बाकी या कार्बनने किती बॉन्ड बनवले, 1 2 3 4. याने 2, अजून किती बनवू शकतो, हा 2, हा 1, हा भाऊ 1 2 3 झालं. CH डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 CH2 CH3. समजलं, इझी आहे. अल्केन झाला, अल्किन झाला. नेक्स्ट आहे आपला अल्काइन. तेरे बिन सोना राजर्षी बघतोय का नाही तू, काय माहिती सर. बघा CnH2n-2 पहिले होता डबल प्लस 2, नंतर डबल, आता डबल -2 करायचं आहे. इथं पण मिथाईन पॉसिबल नाही, ट्रिपल बॉन्ड आहे. इथं काय ट्रिपल बॉन्ड. बघा आता तेरे बिना सोना. सगळ्यात पहिले n ची व्हॅल्यू 2 ठेवा. C2H 2 2 4 4 -2 2 2 2 4, डबल -2 करा, 2 2 4 -2. स्ट्रक्चर ड्रॉ करा. याचं नाव आहे इथाईन. YNE. 2 कार्बन, दोघांमध्ये ट्रिपल बॉन्ड. या कार्बनला विचारा अजून 1 बॉन्ड बनवेल, हा पण अजून 1 बॉन्ड बनवेल. स्ट्रक्चर झालं CH ट्रिपल बॉन्ड CH. नेक्स्ट आगे जाएंगे. प्रोपाइन. प्रोपाइन YNE म्हणजे ट्रिपल बॉन्ड बनवायचा आहे सर. फॉर्म्युला काय येईल ट्रिपल साठी, CnH2n-2. प्रोप म्हणजे 3,
3चा डबल 6, 6 वजा 2 4. चलो 3 कार्बन, तुम्हाला जे आवडेल त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. इथं किती हायड्रोजन येऊ शकतात? 3. इथं 1, इथं 1. का व 1 नीट आहे का? या कार्बनने किती बॉन्ड बनवले? 1 2 3 4. ओ भाई साहब, भारी मिस्टेक हो गया मालिक. हा कार्बन 5 बॉन्ड बनवत होता. 5 बॉन्ड पॉसिबल नाही आहे. 1 2 3 4 झाले. याचे पण काम झालं. H H H H C H ट्रिपल बॉन्ड, C बॉन्ड CH3. याचे 4 कार्बन 4 बॉन्ड बनले, याचे पण 4 बनले, याचे बी 4 बनले. 4 बॉन्ड झाले म्हणजे नंतर काही करता येणार नाही. 4 बॉन्डच चालतो. इथे 4 चालतात. मग हे ब्यूटाइन. अजून कुठे चालतात 4? विवाद हो जाएगा जान दो. तो C4H डबल -2, 4 2 8, 8 -2 6. 4 कार्बन घ्या. कुठल्या पण 2 कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड, बाकी ठिकाणी सिंगल बॉन्ड. या कार्बनला किती बॉन्ड बनवले भाऊ? 1 बनवला, अजून 3 बनवू. याने 1 2 3 4 झालं. तू नको बनवू. 1 2 3 4 तू पण नको बनवू. हा 3 बनवेल. समजते सुजल भाऊ? सुजलने कचोरीमध्ये धोका देऊन दिला का मामा? ठीक आहे. हा झाला ब्युटाईन. अल्केन संपलं, अल्किन संपलं, अल्काईन संपलं. अल्केन म्हणजे CnH2n+2, अल्किन म्हणजे CnH2n, आणि अल्काईन म्हणजे CnH2n-2. घरी पेंटाईन बनवा. रिकामे बसल्या पेंटाईन करा, हेक्साईन करा. ठीक आहे. HW करणार तर नाही चालले, पण ठीक आहे. आता नेक्स्ट. आता बघा रिंग स्ट्रक्चर काय भानगड आहे. रिंग स्ट्रक्चर जसं की आता समजून घ्या, मी इथं 4 कार्बन आहेत. या कार्बनने किती बॉन्ड बनवले? 2. अजून किती बनवू शकतो? 2. हा एक हायड्रोजन चिपकवा. तेरे बिना सोना पीता. हा झाला तुमचा सायक्लोब्युटेन. काय हा? सायक्लोब्युटेन. सायक्लोपेंटेन कसा बनेल रे? काय नाही सर. 1 2 3 4 5 झाली. 5. आता हा कार्बन किती बॉन्ड बनवू शकतो? सर अजून 2 बॉन्ड बनवू शकतो. ठीक आहे. दोघी ठिकाणी हायड्रोजन चिपकवा. हा भाऊ, हा कार्बन 4च बॉन्ड बनवेल रे. व्हॅलेन्सी आहे त्याची ती. C5. तुम्हाला माहिती इथं फॉर्म्युला काय झाला? C4 1 2 4 H8 आहे हा. इथं आहे C5H10. याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन. तुम्ही म्हणणार सर हा फॉर्म्युला तर अल्किनचा आहे, पण स्ट्रक्चर सायक्लो करायला गेलो ना, त्याच्यामधले हे बघा, शॉर्टमध्ये सांगतो. जर मला सायक्लो बनवायचे स्ट्रक्चर 1 2 3 4 5, ठीक आहे. सगळ्यांकडे 1 1 हायड्रोजन आहे. आता होतं काय ना, रिंग स्ट्रक्चर बनवताना हा कार्बन आणि हा कार्बन जर मला जॉईंट करायचे तर दोघांचा 1 1 हायड्रोजन कट करावा लागतो. म्हणून हे स्ट्रक्चर बनून जातं C5H10. इथं तेच होतंय. रिंग स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे अल्किनचा, पण स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चर वरून डिटरमाइन करू आपण की हे काय. ठीक आहे. म्हणून 2 हायड्रोजन कमी झालेले आहेत. आता बघा हेक्झिन कसा बनेल? तेरे बिना सी टिंग. याची प्रॅक्टिस करा, पेपरमध्ये येईल. 6 कार्बन. आता हा प्रत्येक कार्बन किती बॉन्ड बनवू शकतो हायड्रोजन सोबत? 2. आज से अपना वादा रहा. बोला. C6H12 हा आहे तुमचा सायक्लोहेक्झेन. ठीक आहे. एक स्ट्रक्चर अजून आहे, बेन्झीन स्ट्रक्चर दिलेलं आहे आपल्याला. बेन्झीन मध्ये काय होतं? 6 कार्बन येतात आणि त्याच्यामध्ये काय होतं? अल्टरनेट सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. इथं काय सिंगल आहे ना, इथं डबल, इथं सिंगल आहे, इथं डबल, इथं सिंगल आहे, इथं डबल. ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम नाही. मग आता काय करायचं? हा कार्बनने किती बॉन्ड बनवले? सर 3 बनवून टाकले, फक्त 1 बनवेल. हा पण 1 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. याचा फॉर्म्युला झाला C6H6. याला म्हणतो आपण बेन्झीन रिंग. ठीक आहे. मग हे झाले आपले रिंग स्ट्रक्चर. काय झाले? रिंग स्ट्रक्चर. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये मी आपण बघू आयसोमेरिझम काय राहतं आणि होमोलॉगस सिरीज काय राहतं. ठीक आहे. धन्यवाद.